साईराम भावांनो, मीर ब्लॉगर परत एकदा तुमचं स्वागत आहे. तसंच आपला सरा सुखाचा दिवस 6वा चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता पालखी आणि पहिला झेंडा सोबतच चालतात आहे. आणि मला व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी थोडा पाठी आलो, नाही तर मी पण सोबतच चालत होतो. ते केदार ब्लॉगर्स तर रात्रीच्या स्पॉटवरनं निघालेत, ते हळू चालतात आहे पाठीमागचे. आजचा 6वा दिवस चालू झाला आहे. आपला सिन्नरपर्यंत पोचणार आहे. त्यानंतर घाट पण चढायचा आहे, सिन्नर घाट. तुम्ही वेटिंग करत असेल 4था ब्लॉग का नाही आला, 4 दिवसाचा ब्लॉग तिकडे. आता आम्ही रात्री थांबलेलो, तिथे नेटवर्कच नव्हता पकडत होता, तर म्हणून टाकायला थोडा भेटणार. पण येणार, पण थोडा टाईमने येणार, वेळ लागेल, थोडा टाईम लागेल, पण येईल. तसंच चॅनलला नवीन आले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग भेटूया साईराम भावा. त्याचा डायलॉग केलात मागव खूप पोलीस सर्व धावतात आहे. तुम्ही भेटा नंतर आम्हाला. काढले आम्ही पास्ता खायला भेटा. पास्ता आहे, पास्ता आहे नाश्त्याला. साईराम पास्ता आहे, लगेच पास्ता करायचा. साईराम आपला मित्र आहे आयुष. बुवा. ते तुमच्या कालच्या ब्लॉगमध्ये मी त्यांचा आहे ना 5व्या दिवसाचा आहे ना व्हिडिओ, एक क्लिप काढले. पडले होते. नको टाकू पाय पडलेले होते. खायला लागलाय. दाखव जरा मस्ती करतात खूप रस्त्याला. मस्ती करतात. प्लीज तुम्ही पण मस्ती करू नका. आणि ते दुसऱ्याबद्दल झालं काय ते. चला भेटूया बाबा नाश्त्याचा स्पॉट. ओम साईराम. ओम साईराम. आपल्या केदार ब्लॉगर्सने मस्त पहिला झेंडा आणि पालखी पण आलेली आहे. पाठीमागं मी चालत होतो, तर मला ब्लॉग काढायला टाईम नाही भेटला. तर तसंच आता नाश्त्याचा स्पॉट आला आहे. कुठे आहे नाश्त्याचा स्पॉट? गावाचं नाव नाही माहिती, सांगतो मी तुम्हाला. केदार ब्लॉगर्स पण आहे. दुसरे पालखीवाले ते पुढे गेले, येतात आहेत. चला मग आपण पण नाश्त्याची तयारी करून घेऊया. मला दाखवतो साईराम भावांनो. आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरती आलो आहे. तर नाश्त्याच्या स्पॉटवरनं थोडंसंच पुढे गेल्यावरती एक हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायसाठी बसलो आहे, कारण की आज नाश्त्याच्या स्पॉटवरती नाश्त्याला पास्ता बनवला आहे. तर काय माहिती केदार ब्लॉगर्सला आवडत नाही वाटतं, म्हणून त्यांनी बोलला आपण हॉटेलमध्ये जाऊया. चला मग मित्रांनो, नाश्ता करून जाऊ. तर तसंच आता नाश्त्याची वेळ झाली होती, नाश्ता खाऊन झालेला आहे, तर निघायचा टाईम झाला आहे. आता आपला सिन्नर घाट चढणार आहेत. शाळेशी वाटतं, मग मज्जा फुल. चला मग चप्पल घालूया. पालखी पण आता उचलणार. पहिला झेंडा तर बाहेरचे केदार ब्लॉगर्स घ्यायला जातात. केदार ब्लॉगर हे बघा, हाय आहेत ब्लॉगर आहे. चला ब्लॉगर, पहिला झेंडा चालवायचा आपल्याला. पण तर उतरले आता सगळेजण. लास्ट झेंडा आत्ताशीच जस्ट आला. लास्ट झेंडा आल्यावर तिथं मजाच म्हणतो साईराम. चला पालखी पण उचलली.
तर तसंच आता नाश्त्याच्या स्पॉटवरून निघालेलो आपण. तर आता माझ्यासोबत मी पहिल्या झेंड्याचा आलो होतं. माझ्यासोबत केदार ब्लॉगर, हेमंत दादा आणि आपलं मी. साईराम. तसंच आता आपण पोचलो तयारी झाली आहे चालू. पहिला झेंडा घेऊन चालतो सिन्नर घाटवर. फक्त चौघजणी चालतात. आता साईराम भावांनो जेवण रेडी आहे आपला. सगळेजण जेवायला बसले. तर तसंच तिला ब्लॉगर्स पण येत असेल आता जेवण घेऊन. बोल ना मग मला पण एक दिन. अरे बोलत ब्लॉगर कुठे राहिले? हां येतात. बेटा मीर. कीड़े इनके अपना मिर्ची दिखा रहा था कुछ बोलेगा ही तो फुल कॉमेडी. किधर किधर ए, साईराम. बोलो जय बाप्पा की चाचा. जय सेवालाल. भंडारा. केदार ए केदार थोडी मिरची दे रे. याकडे दाखव मग आता मिरची दे. बोल मिरचीचा खात नाही, फक्त मिरचीच्या वरची भजी खातो. बोल केदार. केदार भाऊ थोडी मिरची दे ना अर्धी दे. खाईल रे. अबे मिरचीच्या वरची फक्त भजी खातो, मिरची नाही खातो. बघू शकतो मारा भाजी एवढी प्लेट भरून घेतली. भात बघा, पुरी बघा. आता किती घंटे लावतो काय माहिती. साईराम भावांनो तसंच आता जेवणाच्या स्पॉटवरनं आपण आता निघालो. पहिला झेंडा पुढे चालतोय, पाठीमागं पालखी आहे. बंधू तसंच केदार ब्लॉगर पण पाठी राहिलेत. आणि आता आम्ही सिन्नर घाटावरती चालतात. ते चालू केलेलं आहे. मगाशी काढा नाही भेटला सिन्नर घाटाचे स्टार्टिंगचा, तर केदार ब्लॉगरनी काढला असेल. तर जाऊन पण बघा. माझ्या असं वाटतं शाळेत काढला असेल, पण मी माहीत नाही. तुम्ही बघू शकतात. तसं तुम्ही आता चला संध्याकाळच्या नाश्त्यावरती आपण भेटूया. साईराम भावांनो आता तसंच आपण दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरनं आता निघालो आहे. तर संध्याकाळची आता नाश्त्याच्या टायमावरती आलेलो आहे आपण स्पॉटवरती. पहिला झेंडा पुढे चालतो आहे, पालखीच्या मागे चालतो आहे. आणि तसंच माझ्यासोबत सागर बुवा ते पण आपल्यासोबतच चालतात. साईराम बुवा. तर चला मित्रांनो, नाही सॉरी आपले केदार ब्लॉगर्स ते खूप पाठी राहिले. तर चला मित्रांनो, मग तसंच आता डायरेक्ट भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवरती. नाश्ता देतो ना साईराम भावांनो. तर तसंच आपला रात्रीच्या राहण्याच्या स्पॉटवरती आम्ही आलेलो आहे. पालखी पण तुम्हाला दिसत असेल, पालखीचं जरा काम चालू आहे. सगळे पुरं फ्रेश होतात. ते केदार ब्लॉगर्स पण आपले आलेत. मागे होते ते आत्ताशी आले. हां दुखत होता. तुम्ही कधी झाले? तुम्ही पहिल्या झेंड्यावाले होते. तसंच आता आपण फ्रेश होऊन घेऊया. आणि 5वा ब्लॉग आपला लवकरात लवकर पडेल. त्याला पण बघा तुम्ही, खूप मजा आहे. तसंच चला भेटूया मग फ्रेश झाल्याच्यानंतर आरतीला. साईराम.